बदलापूर रेल्वे स्थानकावरील विविध समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी थेट जे आहे पुन्हा एकदा रेल्वे स्थानकावरती भेट दिलेली आहे। आपण बघतोय गेल्या काही दिवसांपूर्वी देखील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रेल्वे स्टेशन मास्टर ऑफिसर सोबत जे आहे याच ठिकाणी पाहणी केली होती आणि त्यावेळेस डीआरएमचा एक ऑफिसर सुद्धा उपस्थित होता आणि असं सांगण्यात आलं होतं की ज्या काही असुविधा आहेत रेल्वे स्थानकावरती त्या आता पूर्ण होणार आहेत, परंतु त्यामध्ये आता काय बदल झालेले आहेत का, ते आश्वासनं पूर्ण झालेले आहेत की नाही हे पाहणी करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जे आहेत ते आता ऍक्शन मोडवर पाहायला मिळत आहेत। आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा बघणार आहोत की रेल्वे प्रवाशांच्या ज्या काही समस्या सांगण्यात आल्या होत्या त्या सोडवल्या गेलेल्या आहेत की नाही। सध्या आपण बघतोय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या सोबतच अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। मात्र स्टेशन ऑफिसर मॅडम जे आहेत ते अद्यापही या ठिकाणी उपस्थित नाहीये। आता हे बघणं गरजेचं ठरणार आहे की त्या अजूनही आलेले आहेत की नाही आले आहेत। अजूनही आपण जर जिना बघत असाल तर सरकता जिना जो आहे तो सुद्धा बंद आहे, म्हणजे सुरुवातच इथून होते की जो जिना सरकता जिना नावच त्याचं जे आहे, परंतु तो नेहमीच बंद अवस्थेत जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। तर आपण संवाद साधूया की नेमका आज कुठल्या कुठल्या विषयांवरती चर्चा जी आहे ती होणार आहे। सर काय सांगाल, आपण या ठिकाणी आलेला आहात, गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा आपण पाहणी केली होती रेल्वे स्थानकावरील, परंतु दृश्य आता तुमच्या समोर आहे। आज काय काय पाहणी करणार आहात, काय माहिती द्या? मागच्या वेळेला आपण महिन्याभरापूर्वी या ठिकाणी प्रवाशांच्या ज्या समस्या होत्या रेल्वे प्रवाशांच्या त्याकरता मी सभागृहात पण आवाज उठवला होता आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांच्या आदेशान्वये डीआरएम साहेब जे मुंबईच्या आपले मीना साहेब आहेत त्यांची भेट घेतली होती। त्यांच्याशी जवळजवळ 1 तास चर्चा करून या ठिकाणच्या काय समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत हे त्यांना आपण त्यावेळेला सांगितलं होतं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी हा पाहणी दौरा लगेचच करणार होतो त्यांना कळवलं होतं आणि त्यानुसार आपण पाहणी दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी प्रत्यक्ष पाहिल्या, तिथे काही समस्या होत्या त्याही समस्या पाहिल्या। सरकता जिना बंद असायचा, स्वच्छतेचा अभाव होता, स्वच्छतागृहाचा अभाव होता, लोकांना या ठिकाणी प्लॅटफॉर्मची अडचण होती, प्लॅटफॉर्मवरती मागच्या वेळेला अपघात झाला होता ती पाहणी करायची होती। रेल्वेच्या गाड्या ह्या वेळेमध्ये सुटल्या पाहिजेत, त्याचबरोबर अंबरातला थांबणारी गाडी आहे ती बदलापूरहून सुटावी, रेल्वेच्या 4थ्या ट्रॅकचं काम लवकर लवकर व्हावं आणि अन्य प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या संदर्भात वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या सगळ्या पाहणी करून सुटाव्यात याकरता मी आलो होतो आणि त्यावेळेला सभागृह सुरू होतं, सेशन सुरू होतं। मला रविवारच्या दिवशी या ठिकाणी येता आलो मी। त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वच्छतागृहाचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता, तो प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा मी दुसऱ्या दिवशी होळीच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी आलो होतो आणि त्या संदर्भात संपूर्ण कल्पना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दिलेली आहे। रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि चर्चा होऊन मी त्यांना एक टाइम पिरियड दिला होता। मी 15 दिवसात येतो म्हटलो होतो, पण 15 दिवस त्यांचं काम काय झालेलं नव्हतं। पुनश्च एकदा 15 दिवसानंतर म्हणजे किमान 1 महिन्यानंतर आपण या ठिकाणी व्हिजिट करावं आणि त्याकरता आज मी आलेलो आहे। प्रवाशांच्या समस्या तर जाणून घेणार, पण ज्या ज्या सूचना मी केल्या त्याची पाहणी मी आता करणार आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे, त्या सॉल्व्ह झाल्या की नाही झाल्या। नसतील झाल्या तर मात्र यांची तक्रार मी सीएम साहेबांकडे करणार आहे, मंत्र्यांकडे करणार आहे, रेल्वे मंत्र्यांकडे करणार आहे आणि मी संबंधित जे काही असतील त्यांच्याशी चर्चा करणार आहे। आता आपण पाहणीला सुरुवात करू। यावेळेला आपण स्टेशन मास्टर मॅडमची मी वाट बघतोय, त्यांना सूचना दिली होती, लेखी पत्र दिलं होतं की या तारखेला मी इथे येणार आहे, परंतु त्या इथे हजर नाहीयेत। मी त्यांचा निषेध करतो की एक आमदार पहिल्यांदा इथे येतो आणि त्या या ठिकाणी उपस्थित नाहीयेत। त्यांची जर अशीच वर्तणूक असेल तर मग मात्र आमच्या बदलापूरच्या जनतेच्या रोषाला त्यांनी सामोरं जावं असं मला वाटतंय। त्यांची जबाबदारी होती की त्यांनी इथं उपस्थित राहावं, त्या उपस्थित नाहीयेत। मी सगळ्या गोष्टी पाहणार आहे, ज्या गोष्टी त्या जर करणार नसतील तर मात्र त्यांना त्याचा या ठिकाणी मग पब्लिकला समोरं जावं लागेल। तर त्यांना ऑलरेडी सूचना देऊन मी या ठिकाणी आलो। त्यांचं काम आहे, त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ज्या ज्या सुधारणा केल्या असतील त्या मला दाखवाव्यात। आपण बघूया। आपण आता बघतोय की ऑलरेडी जे आहे निवेदन स्टेशन मास्टर मॅडमला देण्यात आलं होतं, तरी सुद्धा एक आमदार या ठिकाणी येतो समोर तुमच्यासाठी सगळे ऑफिसर घेऊन आली, मी एकटी येऊ का? सगळे आणले तुमच्यासाठी. काम आहे, तुम्हाला पत्र दिलं मी। हो ना,
मग? तुम्ही पत्रात मेन्शन केलंय की तुम्ही सर्व ऑफिसर्स ना घेऊन 11 वाजले, मी 11ला हजर इथे. सगळे ऑफिसर उभे आहेत तुमच्यासाठी. आम्ही तिकडे थांबलो दुसरे आम्हाला कुठे? मी तिकडे तुम्हाला स्टेशन ऑफिसला येऊन आम्ही तिकडे सगळी टीम तिकडे थांबलो होतो सर तुम्हाला रिसिव्ह करायला. चला, पहिले या जिन्याचा विषय होता. हा जिना का बंद आहे? चला इकडे. चट्टावने 10 ते 4. कोण आहेत वरिष्ठ अधिकारी? कोण आहेत? हा, वरिष्ठ अधिकारी, मॅडमच्या वरिष्ठ अधिकारी कोण आहेत? हा, डिपार्टमेंटच्या माणसं आलेली आहेत. तुमचे वरिष्ठ कुणीच आले का? हा जिना का बंद आहे? एमएससीबीचा शटडाऊन आहे 10 ते 4. 10 ते 4 तिथे शटडाऊन आहे. मग याला बॅकअप वगैरे काय व्यवस्था त्याचा काय? बॅकअप नाहीये. रेल्वेचा बॅकअप नाहीये. जेव्हा काम करते त्यांनी एमएससीबीच्या सप्लायवर दिलेला आहे. नाही, पण यावेळेला अपंग कोणी मनुष्य आला तर त्याची व्यवस्था काय? एखादा हार्ट पेशंट माणूस आहे, वयस्कर एक मिनिट माणसं आहे. आहे. अपंग मनुष्य आला तर त्याची व्यवस्था काय? शरक्त जिना कशासाठी आहे? पॅसेंजर तुम्ही कळवलंय त्यांना? तुमच्या DRM सगळ्यांना साहेबांना? हो माहिती आहे त्यांना पण काय माहिती आहे? हे असतं त्यांना डीजीचा सप्लाय हा. आणि तर त्यांचा इलेक्ट्रिकलचा एक प्लांट सर उभा राहतो हा. तिकडे प्लॅटफॉर्म नंबर 3 कर्जत एंडला. तर ह्या बॅकअप तिकडे एवढा लोड घेत नाहीये. एमआरव्हीसी म्हणते की जसं आमचं जिना चालू पाहिजे ना. Yes, sir. हे आता मी त्यांच्याशी कोऑर्डिनेट करत होतो की लिफ्ट आणि एक्सिलेटर बंद पुन्हा 1 महिन्यानंतर मी बघायला येणार. त्या शरकत्या जिन्याला तुमचा बॅकअप मला असला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत हा बॅकअप असला पाहिजे. कोणताही अपंग आमचा या बदलापूरचा नागरिक त्याला या ठिकाणी त्रास होता कामा नये. पेशंट असतील त्याला त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे. अन्य ठिकाणी इथून छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत सरकत्या जिने ऐकताय का तुम्ही सगळे? नाही, नंतर बोला. इथून तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जे जिने आहेत त्यांना बॅकअप आहे का? सगळ्यांना बॅकअप, फक्त बदलापुरातच नाही. प्लांट लावलाय सर. बर, कनेक्शन तुम्हाला मी दाखवतो. लवकरात लवकर हे करून घ्या. बरोबर, कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे. सो आपण बघतोय की शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जे आहेत ते आपल्याला आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या होत्या, परंतु तरी सुद्धा या सूचनांची कुठलीही अंमलबजावणी जी आहे ती इथे झालेली नाहीये. आणि त्याचमुळे पुन्हा एकदा आता जे काही विषय हाती घेतलेले होते ते विषय अजूनही सुटलेले बघायला मिळत नाहीये. फक्त उडवाउडवीची उत्तरं जी आहे ती या ठिकाणी स्टेशन मास्टर मॅडम असतील किंवा रेल्वे प्रशासनाचे जे काही कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमातून दिली जाते आहे. तर आता नेमकं हे बघणं गरजेचं ठरणार आहे की पुन्हा एकदा ही जी काही समस्या आहे बदलापूर मधील रेल्वे प्रवाशांची ती सुटणार आहे की नाही. स्वच्छता केली नसते मॅडम. हे बघा, इथे आपण लोक थुंकतात की नाही. आज मी येतोय म्हणून तुम्ही पावडर बिवडर टाकलं दिसते तर मी तर बाजूला इथे बोर्ड लावायला सांगितलं मॅडम आपल्याला. लावायला सांगितलं कधी? हे नाही, याला अर्थ नाही का? आम्ही बोर्ड लावायला सांगितलं होतं. तुमच्याकडे पैसे नाही का रेल्वेकडे? मग आपण होणार त्या दिवशी आपके सामने बोला थे कि नहीं इधर बोर्ड लगना चाहिए, तुरंत लगा थे, बोला था ना. किधर है बोर्ड? बोर्ड किधर आहे? बघा, या ठिकाणी लोक थुंकतात. आपण त्यांना विनंती केली होती आणि अत्यंत शांत पद्धतीमध्ये हा संपूर्ण दौरा मी केला होता, पाहणी केली होती. 1 मिनिट जरा तुम्ही तर बाजूला सरका. आता मी येतोय म्हणून त्यांनी या ठिकाणी पावडर टाकली आहे, बरोबर. आपण विनंती केली होती की ते लोक थुंकतात, कचरा करतात. इथे आपण काय केलं पाहिजे? एखादा बोर्ड लावला पाहिजे जेणेकरून काहीतरी लोक थोडं त्यातनं काही धडा घेतील. पण तो सुद्धा बोर्ड या ठिकाणी लावलेला नाही. स्वच्छता करा, सगळे रेलिंग पण वगैरे सगळे साफ करा आपण सांगितलं होतं, पण हे झालेलं नाहीये. फक्त मी येणार म्हणून या ठिकाणी आज काहीतरी या ठिकाणी थोडं थोडं दिलेलं दिसते मला. सर आप इधर आइए, सर इधर आइए. आपके सामने बातचीत हुआ था ना, बराबर है कि नहीं? ये नहीं किया इन्होंने. इसमें क्या ज्यादा प्रॉब्लम था? कुछ भी नहीं था ना. ये करना चाहिए था ना कि नहीं? जानबूझ के आप लोग ध्यान नहीं दे रहे हो सर. तो पब्लिक चिडेगी तो नहीं, क्या करेगी? चला पुढे बघूया आपण. आपण सध्या बघतोय बदलापूर रेल्वे स्थानकावरती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जे आहेत ते पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जो काही हे त्यांनी खूप चांगलं केलंय. हे असं त्यांनी रोज ठेवलं पाहिजे.
हे तुमच्या सर पुढे या इकडे या पुढे या ना. तुम्ही बोलणार ना, तुम्ही उत्तर द्यायचं मला सगळे. तुम्ही यांचे वरिष्ठ आहात का? एक मिनिट, तुम्ही यांचे वरिष्ठ आहात का? आता हे खूप छान केलंय, असे रोज असलं पाहिजे. इथे त्या दिवशी साफसफाई नव्हती, पण आज केलेली आहे. ही अशीच साफसफाई असली पाहिजे. पण तुम्ही रेल्वेच्या या वरच्या याला जिथे इथे बघाल, सगळ्या कोपऱ्यामध्ये लोक झोपलेले दिसतात. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या नेहमी करून घेतल्या पाहिजेत. आपल्याकडे कामगार आहेत ना, मग आहे तर त्याचा वापर केला पाहिजे. हा कामगारांची संख्या आपल्याकडे कमी आहे आणि त्याच्यासाठी सरांनी सांगितले आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट सँक्शन झालेला आहे. तो फक्त कधी इथे पण मॅडम मग ते तुम्ही DRM सरांना करस्पॉन्डन्स करा आणि लवकरात लवकर द्या. मला तुम्हाला कळवलं का? मागे मी तुम्हाला बघा, मॅडम, ऐका एक मिनिट. तुम्ही ऐक ना असं नाही बोलू द्या ना. तुम्ही मला कळवलं का? तुम्हाला मी आपलं तेव्हाच डिस्कस झालेलं. तुम्ही म्हणाले मी करस्पॉन्डन्स करतो DRM सरांशी. मी बोललो, तुम्ही- हा. माझ्या पद्धतीमध्ये बोललोय. पण मग त्याच्यानंतर तुम्ही- माझं पत्र आम्ही नाही जाऊ शकत. रायटिंग मध्ये एक आठवड्याभरापूर्वी आलं की नाही, मी भेट देणार आहे. आले ना? सर आले ना काल सरांना सांगितलं एक आणि तुम्ही आम्हाला नाही बोलू शकत. प्लीज थांबा सर. एक आठवड्या आम्हाला बोलायचे अधिकार एक आठवड्यापूर्वी या ठिकाणी मी आपलं पत्र दिलं. तुम्ही मला रायटिंग मध्ये कळवलं का? आम्हाला रायटिंग मध्ये तुम्हाला द्यायचे अधिकार नाही. ठीक आहे, चला. correspondence- यांना अधिकार नाही, मग यांच्याशी कशाला बोलायचं आपण? अधिकारच नाही त्यांना. मागच्या वेळेस- त्यांना अधिकार नाहीयेत, यांना काहीच अधिकार नाहीयेत. मग स्टेशन कोण सांभाळणार मॅडम? तुम्हाला जर उत्तर द्यायचं नाही, तुम्हाला काहीच करायचं नाही, मग आम्ही कोणाशी बोलायचं? तुम्ही जर आमच्या आमदारांना जर असं उत्तर देणार असाल, मग आम्ही कोणाकडे बघायचं? सर गेल्या लोकसंख्या वाढते, पाहतो आपण समस्या मात्र जैसे त्याचे. काय नेमकी आज पाहणी केली, काय नेमकं देतात? आज या ठिकाणी मी मागच्या वेळेला 1 महिन्याभरापूर्वी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. रेल्वे प्रवाशांच्या अडचणी होत्या, त्या समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. त्या अगोदर DRM साहेबांशी माझी चर्चाही झाली होती की या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती अनेक अडचणी आहेत, गाड्यांच्या संदर्भात अनेक अडचणी आहेत, त्या सुटल्या पाहिजेत. अत्यंत शांत पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी एकूण एक कानाकोपरा पाहिला होता. आणि त्यानंतर इथल्या स्टेशन मास्टर मॅडम ज्या आहेत, त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत, तेही या ठिकाणी होते. त्यांना आपण सूचना केल्या होत्या की प्रवाशांची व्यवस्था चांगली असली पाहिजे. इथे काय तुम्हाला जास्त, मला माहितीये रेल्वेच्या गाड्या वाढवण्यासाठी अडचणी आहेत, त्याकरता DRM साहेबांच्या हातामध्ये ते प्रयत्न करतायत. प्लॅटफॉर्मला इथे अडचणी आहेत, काही इथे दुरुस्त्या करायच्या आहेत मोठ्या मोठ्या, त्या त्यांच्या आखात्यामध्ये यांच्या आखात्यामध्ये. पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅडमनी इथं करणं गरजेच्या होत्या. त्या संदर्भात आपण या ठिकाणी सूचना दिल्या होत्या की त्या आपण करून घ्याव्या. एक तुमच्याच लोक तिथे एक साधा बोर्ड लावायचा, तो सुद्धा लावला गेलाय. आपण दुनियाभरचे फिरतो, इकडे सांगतो हे शहर चांगलं, ते शहर चांगलं. माझं बदलापूर का? बदलापूरचं प्लॅटफॉर्म का असं? मला अधिकार आहे ना जाब विचारण्याचा. माझं या संदर्भात लास्ट टाइम या मॅडम 1 ते 1.5 तास तुमच्यासोबत फिरत हो. होते. मग तेव्हा त्यांना माहित नव्हतं का की त्यांच्याकडे हे अधिकार नाहीये तसं? नाही, आता त्या म्हणतात माझ्याकडे अधिकार नाही. या संदर्भामध्ये आपण त्यांच्या वरिष्ठांशी बोलणार आहोत की जर का अधिकारी जबाबदारी घेत नसतील तर इथे मग कुणी पाहायचं, लोकांच्या समस्या कुणी पाहायच्या. जर मला असं उत्तर मिळणार असेल की मी आमदार म्हणून, बदलापूरचा रहिवासी म्हणून जर मला असं उत्तर मिळणार असेल की मला इथे काही अधिकार नाहीत, असं जर असेल तर मग या सक्षम अधिकारी आहेत का असा प्रश्न चिन्ह या ठिकाणी निर्माण होतो. सक्षम अधिकारी असं कधीच बोलत नाहीत. सक्षम अधिकारी प्रत्येक वेळेला म्हणेल की मी हे करून घेतो, वरिष्ठांशी बोलतो. माझ्या खात्यामध्ये एकदाही त्यांनी मला स्वतःहून फोन करून कळवलेलं नाही. यानंतर स्वच्छतागृहाचा एवढा गंभीर प्रश्न झाला होता की एक क्रिमिनल पोरगा ज्याने मागच्या वर्षी 5 रुपये दिले नाहीत स्वच्छतागृहामध्ये एका माणसाला जायला, म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये ऍसिड फेकलं होतं. तुमच्याच मीडियावाल्यांनी ती बातमी दाखवली होती आणि ती गोष्ट मला माहित नव्हती. ज्या दिवशी स्वच्छतागृहाचा इथं प्रश्न निर्माण झाला त्यानंतर मला लोकांनी फोन करून सांगितलं की आज तो मुलगा होता जो हात फ्रॅक्चर झाला होता की नाही, त्याने एका माणसाच्या डोळ्यामध्ये ऍसिड फेकलं होतं असं त्यांनी मला सांगितलं. आता याची सत्यता पण आपल्याला पडताळणी करून बघायची की नक्की खरं आहे का खोटं आहे. अशी गोष्ट जर असेल तर फार भयंकर आहे, ही गोष्ट फार भयंकर आहे. इथे मला आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही, कुठल्या अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा नाही. मला फक्त एकच की आमच्या बदलापूरच्या जनतेला इथे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हे आपल्या हातामध्ये आहे ना, आपल्या हातामध्ये आहे. इथे जर वारंवार प्रश्न निर्माण होत असतो, जर आम्ही लोकप्रतिनिधी या ठिकाणी जर निलेश दलवी साहेब लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत असतील, आमचे सगळे आमदार खासदार या ठिकाणी येत असतील, वारंवार बघत असतील आणि त्यांच्याला पण असे थातूरमातूर उत्तर मिळणार असतील तर हे योग्य नाही. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मला स्टंटबाजी करायला आवडत नाही. मी या ठिकाणी लोकांना येणार, त्यांच्या समस्या पाहणार, वारंवार येणार. हे माझे बदलापूर आहे. इथल्या बदलापूरमधून लाखो लोक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत या ठिकाणी प्रवास करत असतात आणि प्रवास करताना त्यांना ज्या येणाऱ्या समस्या त्या मी बोलायच्या नाही का, मी बघायच्या नाही का, मी डोळे बंद करून घ्यायचं का? आम्ही आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रताई पवार यांच्याशी आम्ही सांगणारच आहोत, रेल्वे मंत्र्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत की आपण हे केले गेले पाहिजे. ज्या गोष्टी इथे लोक आपण आपल्याकडे आज मेट्रो सुरू होते, बुलेट ट्रेनचा विषय आपला चाललाय. आज बुलेट ट्रेन आणण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि असं असताना अधिकारी वर्ग जर असे बेजबाबदारीने वागत असतील तर कसं चालायचं? आपण पुढे पाहूया. यांना मी समस्या सांगितलं ते नक्की काय काय केलं ते बघूया. आपण बघत आहोत की जे काही स्टेशन मास्टर मॅडम आहेत त्यांनी या ठिकाणी सर्रासपणे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उत्तर देण्यास मनाई केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही हो, त्याच्या संदर्भात डीआरएम साहेबांशी बोलणं सुरू झालंय. त्यांचं काम सुरू आहे, ते लवकरच आपल्याला अवेलेबल होईल. त्याच्यावर आपलं लक्ष आहे. प्रवाशांना इतका त्रास होतो, गाडी निघून जाते, तोपर्यंत तिकडनं माणूस इकडे तिकीट काढेपर्यंत गाडी निघून जाते. तर जितक्या लवकर होईल सर तितक्या आप इधर आइए प्लीज जरा. आपके डायरी में आपने लिखवा के दिया था लास्ट टाइम, आपके पास डायरी है वो? देखिए आपके पास डायरी रहेगा. तिकीट काउंटर के लिए हम लोगों ने आपको जो भी यहाँ पे सूचनाएं दी थी उसके बारे में आपने कुछ लिखवा के लिया था. आप बताओ जरा क्या क्या लिया था आपने. मी त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे डीआरएम साहेबांनी प्रतिनिधी या ठिकाणी पाठवले होते. सर आपलं नाव विसरलो मी पण. सचिन गोडा ना. सचिन गोडा सर मागच्या वेळेला होते, त्यांना आपण काही सूचना दिल्या होत्या, त्यांनी लिहून घेतल्या आहेत. त्या पण त्यांनी पाहिल्या केल्या का त्या पण बघितल्या. तर रॅलिंग या ठिकाणी बघा कशा प्रकारची रॅलिंग आपल्याला या ठिकाणी दिसते. मी यांना रिक्वेस्ट केली होती किमान ती रॅलिंग तुम्ही आठवड्यातून 2 आठवड्यातून स्वच्छ केली गेली पाहिजे, साफसफाई केली गेली पाहिजे. बऱ्यापैकी दिसतंय मला, केलं नाही असं नाही, केलेलं दिसतंय, पण त्याला अजून थोडी सुधारणा केली तर काय हरकत आहे. या ठिकाणी जर रेल्वेला उशीर झाला तर लोक या ठिकाणी उभे राहत असतात, प्रचंड गर्दी असते, त्यावेळेला गाडी येत असते, त्यांना पण जरा बरंच वाटलं पाहिजे की नको. आम्ही हे प्लॅटफॉर्म, हे बदलापूर आमचं होम पिच आहे, तर त्यामुळे इथे येणारा बाहेरून येणारा सगळं, आता बाहेरून समजा मुंबईमधून जर माणूस या ठिकाणी आला तो इथे थांबला तर तो काय बोलणार आहे, अरे बदलापूरचं स्टेशन किती गलिच्छ आहे. शेवटी नाव कोणाचं खराब होतं, आमच्या शहराचं नाव खराब होतं की नाही. म्हणून त्याची काळजी आम्हाला घ्यावीशी वाटते. याकरता या सूचना आम्ही दिल्या होत्या. या ठिकाणी पाहिजे तसं काम झालेलं नाही, पण ठीक आहे, थोडीफार सुधारणा आज केली दिसते. ही सुधारणा त्यांनी कायमस्वरूपी ठेवावी. त्यांनी चांगलं काम केलं, त्यांचं मी अभिनंदन करेन, 100% अभिनंदन करेन. पण जर का ते लक्ष देणार नसतील मात्र मला त्या ठिकाणी खडसावून बोलावंच लागेल. कारण हे लोकांच्या समस्या आहेत, त्या सुटल्याच पाहिजेत. त्या सोडवण्याकरता, बघण्याकरता ज्ञानेश्वर म्हात्रे वारंवार सगळ्या लोक, आता आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी, आमचे संजय भोईर साहेब, अर्चनाताई आहेत, आनंद जावलेकर आहेत, सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत. लोक आहेत या ठिकाणी, मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत, रेल्वेचे प्रवासी आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्या सुटल्याच पाहिजेत. सर बताइए किधर गए आप सर, सचिन सर आप बताइए जरा, आपके सामने हमने जो मुझे दीजिए क्या क्या लिखवा लिया था आपने. मुझे यही देखना है. मी यांना सचिन सरांना मागच्या वेळेला काही अडचणी होत्या त्या लिहून घ्यायला सांगितल्या आणि त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे त्या लिहून घेतल्यात आणि त्याच पूर्ण झाल्या की एवढंच मी मला बघायचंय, दुसरं काय नाही. क्या था सर इसमें? मल्टीपर्पज पार्किंग था. देखो प्रपोजल पहिला क्या था, मल्टीपर्पज पार्किंग. आता या ठिकाणी पार्किंगचा इश्यू तो पण आपण बघू, खाली तो पण बघू. सेफ्टी वॉल, ये क्या था सर? केज लगाना है. वो वहां पे जिधर ऍक्सिडेंट हुआ था, ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी पुन्हा अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण एक केज लावा, काहीतरी अडसर असं लावा, एखादा माणूस त्या ठिकाणी धावत धावत जाऊन त्याचा अपघात होणार नाही. कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपल्या महिलेचा एका मृत्यू झालेला आहे. पुन्हा कोणाचा असं जीव जायला नको, कोणाच्याही जीवावर बेतायला नको. म्हणून सूचना आहे की तिथे काहीतरी अडसर आपण करा. कारण तिथे जागा बघितली ना तर तिथे लोक अचानक पटकन जाऊ शकतात ट्रेन पकडण्याच्या उद्देशाने. आगे क्या था सर? टॉयलेट ऑन ईच प्लेटफॉर्म. हाँ, टॉयलेट के लिए आप टॉयलेट अभी तक आपके पास बंदोबस्त नाहीये. तर मी नगरपालिकेला विनंती केली, मी स्वतः पत्र दिलं आहे की आपण प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती एक ई टॉयलेट बसवा. त्यांनी ते मान्य केलंय. वो हुआ क्या, ते झालं का मॅडम आपल्याकडे? त्यांनी काय केले का आपल्याकडे? ठीक आहे, ते मी बोलतो. 2 टॉयलेट आधी केले. नाही, आता मी त्यांना चीफ ऑफिसर मारुती गायकवाड साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांना मी विनंती केली, त्यांनाही मी आता पुन्हा फोन करतो की प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती एक ई टॉयलेटची सुविधा आपण करून द्या आणि त्या टॉयलेटला पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रेल्वेची आहे. तर तेही मी आज त्यांच्याशी बोलतो किंवा ते आता असतील तर त्यांची पुन्हा मी त्या ठिकाणी जाऊन भेट सुद्धा घेणार आहे की रेल्वेच्या प्रवाशांना कुठेही त्रास होता कामा नये. और क्या था सर? फ्री टॉयलेट के लिए बैनर लगाना था. जे टॉयलेट होतं
बघा मागच्या वेळेला होळीच्या दिवशी मी या ठिकाणी 3 तास या ठिकाणी बसून होतो की ते टॉयलेट आहे ते फ्री मध्ये टॉयलेट असलं पाहिजे. त्या दिवशीची घटना अशी घडली की एका महिलेने 5 रुपये दिले नाहीत, तिला जागेवर टॉयलेट या ठिकाणी करावी लागली. अशी गंभीर समस्या या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट होती. त्या विषयाच्या संदर्भात मी माननीय DRM साहेबांशी काल बोलवलोय की सर ऐसा हुआ है. तर त्यांनीही सांगितले की सर मैं पूरा इन्क्वायरी करतो, ऐसा नहीं होना चाहिए. त्यांनी पण कबूल केलं की असं 5 रुपयासाठी कोणत्याही माणसाला टॉयलेटमध्ये जाऊ दिले नाही, ही चुकीची गोष्ट होती. और क्या था सर? या ठिकाणी काही टाईल्स वगैरे तुटलेल्या होत्या, काही खड्डे त्यांनी भरले, त्याचा उंचवटा होता, त्याला ठेच लागून एखादा अपघात होऊ शकतो, काहीतरी कोणाला जखम होऊ शकते, तेही आपण सांगितलं. या ठिकाणी काही भटके कुत्रे होते, ते पण कुत्रे पकडून घेऊन जा, कारण इथे लोकांची येदार वर्दळ असते. एखाद्या कुत्र्याच्या अंगावर पाय पडला आणि तो जर चावला तर पुन्हा त्याला रेबीज सारखा आजार होण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टी होत्या. त्या करण्याकरता आपण या ठिकाणी प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी एक रिक्षाचं स्टँड होतं, ते मागे नेलं होतं. पाठीमागचा रस्ता पूर्ण ब्लॉक झाला होता. तर त्यावर काय सोल्युशन मिळतंय का? त्यांची विनंती होती की आम्हाला थोडं रिक्षा पुढे लावायला द्या. तर त्यांना एक रेलिंग जर लावून दिली आणि शिस्तीत जर त्यांनी जर रिक्षा चालवल्या तर त्या म्हणजे रेल्वेचे प्रवासी जे उतरले की त्यांना जवळ मिळेल. काही अपंग असतात प्रवासी, त्यांना जवळून जर गाडी रिक्षा मिळाली तर त्यांना सोयीस्कर होईल. कारण पूर्ण मच्छी मार्केट पॅक झालेलं आहे. तर तेही माझ्याकडे 2दा येऊन गेलेत. तर त्याच्याविषयी पण आपल्याला बघायचं की कसं सोल्युशन निघेल. म्हणजे रेल्वे आणि रिक्षाचे जे आपले संघटना आहे त्यांच्याबरोबर बसून त्यांचाही विषय कसा मिळेल, म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला या ठिकाणी व्यवस्थित कशी सोयी उपलब्ध करून देता येईल हा विषय आहे. या छोट्या छोट्या गोष्टीत याला काय पैसे लागत नाहीत, याला काय मोठी काही यंत्रणा लागत नाहीत, हे यांच्या स्तरावर करू शकतात. आणि त्या आज आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. या आपण पुढे बघूया. एकंदरीत पाहणी जी आहे शिक्षक आमदार यांच्या मागण्या बेसिक आहेत, ज्या काही सध्या आपण बघतोय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जे आहे ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकावरील ज्या काही समस्या आहेत त्या सध्या आता सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु या ठिकाणी कुठल्याही समस्यांना उत्तर जे आहे एक सूचना सांगितली होती की बदलापूरच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जायला एकच ब्रिज आहे. त्याच्यामुळे इथला जो पूर्वीचा फुटवेअर ब्रिज होता तो या ठिकाणी बंद केलेला आहे. लोकांना इथून त्या बाजूला जायला एकच रस्ता आहे. आम्ही त्या दिवशी या ठिकाणचे TC आहेत त्यांनाही सूचना दिल्या होत्या की बाबा या प्लॅटफॉर्मवर इकडून त्या बाजूला जात असेल तर त्याच्याकडनं त्याला पकडू नका. समजा तुमच्या प्लॅटफॉर्मवर उभा असला तर ठीक आहे ना, त्याला पकडा तुम्ही. पण या ब्रिजवरून त्या तिकडे मार्केटमध्ये जाणार असेल किंवा पूर्वेला जाणार असेल तर त्याला पकडू नका अशी आपल्या सूचना दिल्या होत्या. तशी तक्रार जर आपल्याकडे आली तर आपण त्यांच्याशी बोलू. आपल्याकडे सध्या कोणाची तक्रार नाही माझ्या माहितीला, पण कोणाची तक्रार असेल हा बोला. दुसरं सर, इकडे जाताना मध्ये बरेच ऑब्स्टेकल्स होते आणि इकडे जाताना लोकांच्या पायाला ते लागायचे आणि म्हणून आपण हे बंद करायला सांगितलेलं. आता त्यांनी ते बंद केलेलं आहे. एवढं एक काम. या ठिकाणी तुमचं बरंचसं सामान पडलं होतं, या ठिकाणचं सामान पडलं होतं, त्यांनी ते सगळं क्लीन केलंय की त्या सामान एक मिनिट काका, हे सामान पडले होते, यांचं कामाचं इथं काम चालू होतं, त्याचं ते सामान होतं, ते सामान त्यांनी बऱ्यापैकी इथं हटवलंय. ते चांगलं काम केलंय, त्याबद्दल त्यांचा अभिनंदन. त्यात काही प्रॉब्लेम, कारण त्याने अपघात होत होता, लोकांना काय लागत होतं, खाली काही प्रॉब्लेम, टाकी वगैरे कचरा वगैरे टाकले, पण तोही त्यांनी क्लीन केला का तोही आपल्याला बघायचंय. या ठिकाणचं बऱ्यापैकी मला या ठिकाणी जरा 30-40% काम चांगल्या प्रकारे झालेलं दिसतंय. उर्वरित काम झाले की ते आपल्याला बघायचं आहे. माझं असं म्हणणं आहे, हे पाण्याचं अगरवाल वगैरे काय काय लिहिलेलं असतं, पाण्याचं फ्रीज कधी थंडीत चालू असणार, उन्हाळ्यात, आणि पाणी पण नसतं, घाण असतं, ते वेगळंच. माझी कृपा आहे की ते फ्रीज चालू असावं. थंडीत असलं, एवढा माणूस एवढं उन्हात त्याला पाणी मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फक्त जागा कब्जा केली आहे त्या अगरवालनी, असं माझं म्हणणं आहे. त्या अगरवालच्या नावाखाली जागा झाली गेलेली आहे. ती जागा मौल्यवान जागा आहे, तर ती रिकामी राहिलेली बरी ना. उसमें पाणी भी नाही रहता. या ठिकाणी आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्या काकांनी त्या ठिकाणी समस्या मांडली की पिण्याचं पाणी त्या फ्रीज मध्ये नसतं, म्हणजे फ्रीजर लावलेला असतो आपला, बरोबर, हा, पण त्याच्यामध्ये पाणी नसतं किंवा तिथे स्वच्छता नसते. आणि थंडीत पाणी
गार असतं कारण कोण पिणार नाही आणि कॅन्टीन मधून घेणार नाही. एकदम ऍज सिम्पल असतं. ते तसं नाही होत असेल चुकून का ते त्यांच्याकडनं तर त्यांना आता सुधारणा करायला लावू आपण. ऑब्झर्व करा. ऑब्झर्व्ह करू आणि त्यांना आपण सुधारणा करायला लावू. कारण ते थंडीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की पाणी थंड असतं आणि उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी पाणी नसतं किंवा थंड तर कधीच नसतं. ते एक आता तपासून घेऊ. तो- तुमचंही म्हणणं बरोबर आणि तेही आपण तपासून आणि घेऊ. जागा त्या ठिकाणी पाणी असणं महत्वाचं आहे. पा- बरोबर आहे की नाही? पा- पाणी असणं महत्वाचं आहे आणि तो फ्रीजर चालू आहे की नाही ते उन्हाळ्याच्या दिवसात ते आपण तपासून घेऊ आता. फ्रीजर कशाला? फक्त म्युन्सिपाल्टीचं पाणी एक टोटी द्या ना. ती जागा कशाला वेस्ट? जागा वेस्ट होते ना. आम्ही बघतो ते. बघा तुम्ही. आणि पिण्याच्या पाण्याची समस्या 100% बंद आहे. 100%. मला एक विनंती करायची आहे. आपला जो एक्सिलेटर आहे ना तो कायम बंदच असतो जवळजवळ. आज इलेक्ट्रिसिटी लाईट नाही मी मान्य करतो. घोडे मॅडमना मी दोनदा तीनदा सांगितलं की त्या म्हणलं त्या आमचं काम नाही ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि स्वप्नील सरांचं स्टेटमेंट असं आहे की हा आमच्या डोक्याला ताप झालाय. याचा काय बंद अर्थ? असतं. का दुपारी. पण बंद बंद असतं. हा स्वप्नील म्हणून कोणतरी आहे तिथे यांना माहिती आहे. घोडे मॅडमला माहिती आहे. ठीक आहे. आता आल्याच आपण बंद असतं. आल्या आपण काय केलंय की तो जिना होता तो पाहणी केली. जिना का बंद आहे तर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी 11 ते 3 त्यांनी लाईट बंद घेतली आणि एमएससीच्या लाईटवरती